नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव वाल घेवडा हे पीक त्यांच्या शेतामध्ये करतात त्यांना दरवर्षीचा अनुभव असेल की काही ठराविक कालावधीनंतर वाल घेवडा पिवळा पडतो. तर वाल घेवडा जो पिवळा पडतो हे फक्त न्यूट्रिशनल मॅनेजमेंट कमी झाल्यामुळे पडतो असे नाही, तर वालाला येलो व्हेन मोझाईक व्हायरस नावाचा विषाणूजन्य आजार येतो ज्यामुळे वाल पीक पिवळे पडते. एकदा का वाल पीक पिवळे पडले की ते दुरुस्त होणं थोडंसं अवघड असतं. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही वाल पीक लावतात त्याच वेळेस सुरुवातीच्या 15 दिवसांनंतर दर 15 दिवसांनी फायटोट्रॉन कंपनीचे झिलॉन या प्रॉडक्टचे तुम्हाला नियमित स्प्रे घ्यायचे आहे. 200 लिटर पाण्याला 500 मिली टाकून जर याचा स्प्रे तुम्ही नियमित ठेवला तर हा विषाणूजन्य आजार पसरण्याची प्रक्रिया मंदावते, म्हणजे तिचा वेग कमी होतो. त्याचबरोबर हा येलो व्हेन मोझाईक व्हायरस ज्या व्हेक्टरमुळे ज्या किडीमुळे पसरतो, ती पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल किंवा थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल, यांना नियंत्रणात ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी वाल पिकामध्ये वाढते. लक्षात ठेवा, न्यूट्रिशनल मॅनेजमेंट हा एक महत्वाचा भाग जरी असला तरी पण जर विषाणूजन्य आजार तुमच्या पिकामध्ये येत असेल तर विषाणूजन्य आजार नियंत्रणात ठेवण्याकरता झिलॉनचे स्प्रे देणं महत्वाचं आहे. हे करूनही जर तुमच्या वाल पिकामध्ये जर विषाणूजन्य आजार नियंत्रणात येत नसेल तर काही काळाकरिता वाल पीक तुमच्या शेतामध्ये करू नये आणि क्रॉप रोटेशन घेतल्यानंतर 1 किंवा 2 वर्षांनी त्या पिकाची पुन्हा लागवड तुमच्या शेतामध्ये करावी. त्यामुळे येलो व्हेन मोझाईक व्हायरस हा नक्की काय आहे, तर हा विषाणूजन्य आजार आहे. ही फक्त अन्नद्रव्याची कमतरता नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.